बघा आकृत्या मोजण्यामध्ये आपल्याला आता आपण त्रिकोणांची संख्या मोजायला चालू केलेली. त्रिकोणांच्या संख्येमध्ये आपण काय बघितलं रे? एकाच पायावर तयार होणारे त्रिकोण आपण बघितले आणि त्यांची संख्या मोजून घेतली. आता आपल्याला दुसरं बघायचं आहे ते म्हणजे काय, चौकोनामध्ये होणारे त्रिकोण आपल्याला बघायचे किंवा चौकोनामध्ये तयार होणारे त्रिकोण. बघा हा आपला आता दुसरा प्रकार आहे. दुसरा प्रकार कोणता आहे आपला? तर चौकोनामध्ये तयार होणारे त्रिकोण. बघा कशामध्ये आपल्याला आता त्रिकोण मिळणार आहेत? चौकोनाच्या आत जर त्रिकोण तयार होत असतील तर ते त्रिकोण आपण कशा पद्धतीने मोजायचे? तर बघा एकदम सोपी पद्धत आहे. याच्यामध्ये किती त्रिकोण तयार होतात? आता या चौकोनामध्ये बघा, हा चौकोन आपला जर बघितला, ह्या चौकोनामध्ये आपण एक रेषा मारलेली आहे. याच्यामुळे किती त्रिकोण तयार होतात? 2. म्हणजे याचं उत्तर किती आहे? बघा 2 आहे. आता इथं किती तयार होतात हे आपल्याला मोजावे लागतील. पहिल्यांदा आपण हे व्यवस्थित मोजायचे. याच्यामध्ये आपल्याला किती त्रिकोण तयार होतात हे व्यवस्थित मोजायला पाहिजे. तर पहिल्यांदा बघा डोळ्यांना दिसणारे त्रिकोण मोजून घ्यायचे. कोणता कोणता? 1, 2, 3 आणि 4. आता बघा हे 4 त्रिकोण सोडून कुठले त्रिकोण आहेत का? तर आहेत. तर पहिला त्रिकोण बघा तुम्हाला कुठे मिळेल? जसा बघा हा त्रिकोण तयार झाला इथं, हा इथं त्रिकोण तयार झाला असा, तसा इथं पण एक त्रिकोण आहे बघा, इथून हा जर आपण बघितला तर हा पहिला त्रिकोण, हा एक त्रिकोण बघा, इथं एक त्रिकोण तयार झाला. ठीक आहे. तसा बघा तुम्ही या बिंदूचा जर विचार केला तर इथं एक त्रिकोण तयार झालाय, हा इथं एक त्रिकोण तयार झालाय, म्हणजे हा दुसरा त्रिकोण तयार झाला. त्यानंतर बघा जसं ह्या बिंदूचा विचार केलाय तसा या बिंदूचा विचार करा, तिथं पण त्रिकोण तयार झालाय असा. हे आपल्याला त्रिकोण आहेत, म्हणजे इथं तिसरा त्रिकोण तयार झाला. आणि मग जसा या बिंदूचा विचार केलाय तसा या बिंदूचा विचार करूया, तर इथं आपल्याला अजून एक त्रिकोण तयार होतोय, चौथा त्रिकोण. म्हणजे एकूण किती त्रिकोण तयार झाले ह्याच्यामध्ये? तर लक्षात ठेवायचं, एकूण याच्यामध्ये 8 त्रिकोण तयार झालेत. किती त्रिकोण तयार झालेत? 8 त्रिकोण तयार झालेत. आता हे काढायचं कसं? तर बघा इथं जे आतले नंबर दिलेत ना, बघा ह्या उरलेल्या गोष्टींचा आता विचार करायची काही गरज नाही. आज जे नंबर दिलेले आहेत ना, हे नंबर त्यातला सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे? 4. त्याची दुप्पट करायची, तुमचं उत्तर तयार. बघा तुमचं उत्तर तयार आहे. सेम कंडिशन आता बघा या पद्धतीनं. बघा पहिल्यांदा आपण एक साधी आकृती घेतली, त्याच्यामध्ये किती त्रिकोण तयार झाले ते बघितले. तसं एक त्याच्यापेक्षा थोडीशी अवघड आकृती, त्याच्यामध्ये किती त्रिकोण तयार झाले तर त्याची किंमत काढण्यासाठी आपल्याला हे सिंपल सूत्र बघायला मिळालं. आता बघा त्या पद्धतीने इथं पण आहे. आता इथं पण काय करायचं? नंबर देऊन टाकायचं. 1, 2, 3, 4, 5, 6 झालं. इथं सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे रे? 6. 6 ची दुप्पट करायची, 6 दुनी 12, म्हणजे टोटल त्रिकोण किती असणार आहेत? 12 त्रिकोण. सेम इथं पण करा आता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सगळ्यात मोठा नंबर 8. 8 गुणिले 2 म्हणजे किती येणार बघा? 16. बघा या पद्धतीने आपल्याला त्रिकोणांची संख्या मिळाली. आता बघा याच्यामध्ये थोडस आपण आता वेगळ्या कॅटेगरीमध्ये जाऊया. आता याच्यापेक्षा थोडेसे वेगळ्या कॅटेगरी म्हणजे काय? तर आपल्याला आता थोडेसे वेगळे चौकोन विचारात घ्यायचे आहेत. हे आपल्याला इझिली मिळालं की बाबा याच्यामध्ये काय मोजलं आणि काय आपल्याला मिळालं. त्याचाच आता फक्त एक पुढला प्रकार आहे. मी आता इथे एक चौकोन तयार करतोय. बघा याच्यामध्ये चौकोन तयार केला. अरे नाही, एकच मिनिट. बघा याच्यामध्ये असं आपण घेतलं, इथून इथं जोडलं, इथून इथं जोडूया, इथून इथं जोडूया. ओके. आता बघा ही जर आकृती तुम्ही बघितली तर ह्या आकृतीमध्ये काय दिसतंय रे? पहिल्यांदा बघा याच्यामध्ये जर तुम्ही विचारात घेतलं तर इथे एक त्रिकोण तयार झालेला दिसतोय. कुठे त्रिकोण तयार, सॉरी चौकोन. हा इथून, अरे रे एकच मिनिट, हा आपल्याला बघा कुठं त्रिकोण तयार झालेला दिसतोय, सॉरी चौकोन. इथून 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 हा जर बघितला तर एक चौकोन आहे. आणि याच्यामध्ये किती त्रिकोण तयार झालेत रे? मगाशीच मोजले आपण. किती मोजलेले आहेत? 8. कसे मोजलेले आहेत? 1, 2, 3, 4. सगळ्यात मोठा नंबर किती? 4. म्हणजे 4 दुनी 8. तसंच इकडल्या साईडला पण आपल्याला किती मिळणार रे? इथून इथं पण हा चौकोन तयार आहे म्हटल्यानंतर 1, 2, 3, 4. किती झाले सांगा? 4 दुनी 8. म्हणजे टोटल त्रिकोण किती झाले? 8 अधिक 8 किती झाले? 16. उत्तर झालं का?
तर नाही, याच्यामध्ये आपल्याला अजून लपलेले त्रिकोण विचारात घ्यायला पाहिजेत. आता लपलेले त्रिकोण कुठे आहेत तर ते काढण्यासाठी आपण विचारात घेऊया. तर बघा, हा बिंदू जर विचारात घेतला तर ह्या बिंदू जवळ एक लपलेला त्रिकोण आहे. कसा? तर लक्षात ठेवायचं, इकडं असा हा एक त्रिकोण लपलेला त्रिकोण आहे. आणि तसाच या बिंदू जवळ एक त्रिकोण आहे, पण कसा आहे बघा, तो इकडून असा. हे आपण दोन त्रिकोण इथं मोजत नाही आणि त्यामुळे लक्षात ठेवायचे हे लपलेले दोन त्रिकोण आहेत. म्हणून लक्षात ठेवायचं इथं काय मोजायचे, तर हे दोन जे बिंदू येतात ना असे दोन चौकोनांच्या मध्ये, ते बिंदूंची संख्या मोजायची. म्हणजे हा एक पहिला बिंदू आणि हा दुसरा बिंदू, असे किती टोटल बिंदू झाले प्लस 2 पॉइंट्स. म्हणजेच काय मिळणार, पीटी म्हणजे काय, पॉइंट्स. म्हणजे 16 अधिक 2 किती होणार, 18. म्हणजे इथं टोटल त्रिकोण किती असणार आहेत, 18 त्रिकोण. डोक्यात आलं का काय कंडिशन्स आहेत. तर तसंच अजून आपण काय करूया, याच्यामध्ये वाढवूया. तर याच्यामध्येच आता आपण परत असाच एक चौकोन तयार करूया. बघा, या पद्धतीने आपण जर चौकोन तयार केला, ओके, परत तीच आकृती आहे, काय वेगळं करायचं नाहीये. बघा, या पद्धतीने आपण हे जोडून घेतलं. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, परत आपण याचा विचार केला तर इथं काय दिसून येतंय, हा एक चौकोन तयार झाला. कुठला चौकोन तयार झाला, बघा, कोणताच चौकोन तयार झाला, इथून 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 इथून. बघा, याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत रे, 1 2 3 4. किती येणार, 4 गुणिले 2 म्हणजे किती झाले, 8. इथं पण किती येणार, 1 2 3 4. काय का, इथं पण एक चौकोन तयार झाला. याच्यामध्ये पण किती येणार, 4 गुणिले 2 म्हणजे किती येणार, 8. परत इथं पण जायला 1 2 3 4. काय मिळणार आपल्याला, 4 गुणिले 2 बरोबर किती येणार, 8. म्हणजे टोटल काय झालं, 8 अधिक 8 अधिक 8 म्हणजे किती झाले, 24. आता आपल्याला महत्वाचे मुद्दा म्हणजेच काय, दोन दोन चौकोनाच्या मध्ये तयार होणारे बिंदू मोजायला पाहिजेत. म्हणजे हा पहिला बिंदू, दुसरा बिंदू, म्हणजे किती, 2 पॉइंट वाढले ना, 2 पॉइंट. हा, अधिक परत काय होणार, इथं एक आहे आणि इथं एक आहे, म्हणजे आणि 2 पॉइंट वाढले. म्हणजे किती पॉइंट वाढले, 4. 24 अधिक 4 म्हणजे किती येणार, 28. म्हणून बघा, आपलं उत्तर काय मिळेल आपल्याला, तर याच्यामध्ये आपलं उत्तर असणार आहे ते म्हणजे किती असणार आहे, 28 एवढं उत्तर आपल्याला बघायला मिळेल. बघा, याच्यामध्ये आता किती पण आकृती वाढू देत की आपल्याला काय फरक पडणार नाही. आता थोडासा फरक पडेल, तो म्हणजेच काय, तर आता वेगळी आकृती घेऊया आपण विचारात. थोडीशी आता वेगळ्या पद्धतीची आकृती आपण आता इथं विचारात घ्यायची आहे. बघा, परत तोच प्रकार आहे, काय वेगळा प्रकार करायचा नाहीये. ओळखीची आकृती आहे, ठीक आहे. आता मी इकडे जोडतो. हा, आता आपल्याला काय मिळालं रे, मगाशीच आपण शिकलोय, काय शिकलोय, बोला. हा एक चौकोन आहे, त्या चौकोनामध्ये किती त्रिकोण तयार होतात, 8. हा दुसरा चौकोन आहे, इथून इथं आणि हा इथं, इथं किती त्रिकोण तयार होणार, 8. त्यानंतर हा तिसरा चौकोन आहे, ह्या चौकोनामध्ये किती त्रिकोण तयार होणार, 8. हे तर क्लिअर झालं. आता बघा, तुम्ही हा पूर्ण भागाचा विचार करा, असा एवढा एवढ्या भागाचा विचार केला तर हा एक बिंदू बघा, पाहिजे तर त्याला थोड्याशा रंगानं, वेगवेगळ्या रंगानं आपण काय करूया, दाखवूया. हा एक बिंदू आणि हा दुसरा बिंदू, म्हणजे इथं 2 पॉइंट आलेत का, 2 पॉइंट. बघा, हे 2 पॉइंट म्हणजे हे 2 पॉइंट वाढले. पहिल्यांदा आपल्याला काय मिळणार, 8 अधिक 8 अधिक 8 किती झाले, 24. अधिक किती झालं रे आता, हे 2 पॉइंट. सेम प्रोसिजर मध्ये जर तुम्ही विचारात घेतलं, सेम प्रोसिजर मध्ये जर तुम्ही विचारात घेतलं, कुणीकडे विचारात घ्यायला पाहिजे, इकडल्या साईडला. इथं हा एक बिंदू आणि हा एक बिंदू, म्हणजे इथं 2 पॉइंट आले. म्हणजे याच्यामध्ये किती पॉइंट वाढलेले, 2 पॉइंट आणि वाढले. बघा, काय काय मिळालं आपल्याला, 2 पॉइंट आणि आपल्याला परत त्याच्यामध्ये वाढले. आता टोटल किती पॉइंट वाढलेले, 4 पॉइंट वाढले. किती झाले टोटल, 28 झाले. 28 त्रिकोण आहेत का याच्यामध्ये, तर अजून पण नाही. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, अजून एक त्रिकोण लपलेला आहे आणि तो लपलेला त्रिकोण आपल्याला काय करायला पाहिजे, इथं विचारात घ्यायला पाहिजे. आणि तो लपलेला त्रिकोण कुठं आहे बघा,
तर मी त्याला एक थोड्या वेगळ्या ह्यानं दाखवतो. असा इथं येतो आणि असा तो इथपर्यंत जातो. आणि हा लपलेला त्रिकोण जर याच्यात तुम्ही प्लस केला तर टोटल आपल्याला किती मिळणार? 29 त्रिकोण आपल्याला बघायला मिळतील. चौकोनामध्ये अशा पद्धतीचे त्रिकोण तयार होतात. आता बघा इकडे जर वाढवलं तर काय होणार ते तुम्हाला सांगता येईलच. ह्या इकडल्या साईडला जर मी अनेक असा चौकोन टाकला तर काय होईल ते तुम्हाला इझिली सांगता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय कंडिशन होतील तर लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला 4 हिडन त्रिकोण तयार होतील. 4 हिडन त्रिकोण, हा हिडन आहे लक्षात ठेवायचं. हिडन हिडन म्हणजे काय रे? लपलेला आहे. हा लपलेला त्रिकोण आपण इथं विचारात घेतलाय, निळ्या रंगाने आपण दाखवला. तसा बघा जर तुम्ही हे वाढवलं इकडं असं तर तुम्हाला काय मिळेल हे तुम्ही आता इथंच सांगू शकाल. इथं 8 तयार होतील, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय होणार, हे 2 पॉइंट, हे 2 पॉइंट वगैरे ते आपल्याला सगळे मोजत बसायला पाहिजे. त्यानुसार तुम्ही या त्रिकोण ह्याच्यामध्ये सुद्धा काय करू शकता तर किती त्रिकोण तयार होतात ते मोजू शकता. बघा फक्त ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये हिडन कसा त्रिकोण तयार होतो आणि कसे कसे पॉइंट मोजायचे याचा जर आपल्याला क्लिअरन्स आला तर याच्यामध्ये त्रिकोण मोजणं अवघड नाही आहे. लक्षात आलं का? कळालंय काय कंडिशन्स आहेत त्या? ठीक आहे, पहिल्यांदा हे घ्या.